सिनेमा काय असेल ह्याचा तर अनुमान आपण लावू शकत नाही, कारण की पोस्टरमध्ये दोन चेहरे की होल मधून बघताना दिसतात. आता ते मदतीसाठी हाका मारतायत की कोणाचं काही बघतायत. आता पण एक महिला आणि पुरुष एका की होल मधून काही असं वाईट बघणार नाहीत, पण प्रेक्षकांना बघायचं आहे की नाही हे सिनेमा आल्यावर कळेल. नक्की काय घडतंय, नक्की यामध्ये कुठला जॉनर घेऊन हा सिनेमा घेऊन आलेत प्रसाद ओक, हे तर 18 एप्रिलला आपल्याला कळेल. पण मी एवढं नक्की सांगेन की हा सिनेमा तुम्हाला हसून हसून लोटपोट करणार आहे, तुमचे पैसे वसूल करणार आहे. संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी आहे, तर संजय मेमाणे म्हणजे चकाचक फ्रेम्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. प्रसाद ओक म्हणजे आउटस्टँडिंग सिनेमा तुम्हाला बघायला मिळणार आहे, वेगळा सिनेमा बघायला मिळणार आहे. कारण की प्रसाद ओक वेगवेगळे सिनेमे घेऊन प्रत्येक वेळेला येतो आणि तो मराठी इंडस्ट्रीमध्ये आपला छक्के चौके लावायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीत त्याचे सिनेमे येतात, तो डिरेक्ट करतो, ते सिनेमे सगळे वेगळे आहेत. आणि त्याच्यातच हा सिनेमा सुशीला सुजित हा एकदमच वेगळा असेल हे मी बिंदास बोलतो, ठाकूर के बिंदास बोल में मधून. कारण ह्याच्यामध्ये प्रसाद ओक काहीतरी बाबा झालेले आहेत. आता ते बाबा काय भविष्य सांगणार आहेत ते आपल्याला सिनेमा आल्यावरच कळणार आहे. सुनील तावडे हे कोणतं कॅरेक्टर करतायत, ते सारखे टेन्शन मध्ये काय आहेत, काय प्रॉब्लेम आहे त्यांचा, तर तो प्रॉब्लेम काय असेल हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे 18 एप्रिलला. पण त्यांचा प्रॉब्लेम नक्कीच जेन्युइन असेल, तो त्यांचा प्रॉब्लेम खरंच टेन्शनवाला असेल, त्यांचा प्रॉब्लेम गमतीशीर असेल असं मी बिंदास्त बोलेन ठाकूर के बिंदास बोल में मधून. कारण की सुचिला सुजित आणि प्रॉब्लेम्स, एका घरामध्ये दोन माणसं अडकलेले आहेत आणि सगळाच प्रॉब्लेम क्रिएट होतो. तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने प्रसाद ओकने सॉल्व्ह केलेला आहे हे आपण 18 एप्रिल रोजी बघूया सुशीला सुजित हा सिनेमा बघून. मी तुम्हाला नक्की सांगतो, हा सिनेमा तुम्हाला फुल ऑन एंटरटेन करणार आहे, फुल ऑन धमाल देणार. त्याचं गाणं एक आलं होतं, चिवताई चिवताई दार उघड, हे गाणं खूप पॉप्युलर होतं. ही एक गोष्ट आहे ना, आपल्या लहानपणी आपण ऐकायची, चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते. आता इथे कोण कोणाला आंघोळ घालते, बाळाला कोण आंघोळ घालते की स्वतःच आंघोळ करणार आहेत, हे सगळं आपल्याला हा सिनेमा आल्यावरती कळणार आहे. आणि नक्कीच हा सिनेमा खूपच खूपच एंटरटेनर असेल. आणि प्रसाद ओकने नवीन काहीतरी फंडा आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. वन लाईन स्टोरी लाईन त्याचीच आहे, त्याच्यामुळे काहीतरी असेलच. कारण की प्रसाद ओक तसा खूप छान माणूस आहे, तसा गमतीदार आहे आणि तसाच खूप सिरियस आपल्या कामाला घेऊन. तर ते काम किती सिरियसली केलंय, किती कॉमेडीने केलंय, किती डेव्होशनली केलंय, कन्व्हिक्शनली केलंय, ते आपल्याला बघायला मिळणार आहे 18 एप्रिलला. पण